कोकणातील गुढीपाडवा. समोर दिसतंय तुळशी वृंदावन. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटत चालावी पंढरीची. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटती चालावी पंढरीची. विडा, दिवा, दीप प्रज्वलन. गणेश पूजन, पाडव्याची पूजा. गणपतीच्या स्थानासाठी विड्याचा मान. असू दे. आता सत्यवान पटोळे यांच्या घरची गुढी थोड्याच वेळात उभी राहणार आहे. अशा प्रकारे हे सजवलेली आहे गुढी. संपूर्ण पूर्वतयारी झालेली आहे. आता थोड्याच वेळात त्याची पूजा होणार आहे. कोकणातील सण आणि उत्सव, गुढीपाडव्याचा सण. या ठिकाणी गुढी आता बांधण्यात येत आहे. देळक्या घट बांधा. मास्तर, गुढीपाडव्याचा सण मोठा, थोडासा महत्व सांगू शकाल का आपण? आम्ही बांधतो आहे. हां, मालवणी बोला नको, बांधतो आहे. मालवणी तर मालवणी बोला. मालवणी भाषा दिन आता साजरा झालेला आहे, माहिती आहे ना? 4 एप्रिल मालवणी भाषा दिन. थोडा मालवणी, थोडा गावठी, थोडा इंग्लिश. हे डेळक्या म्हणजे काय रे? हो मास्तर, डेळक्या म्हणजे काय? हां, सपोर्टसाठी लावलेली काठी. पुढे गॅचक्या असतात त्या का ना? हां, ते काय म्हणतात? डेळक्या. हां, देवबाटचे नको, देवबाटचे देवबाटीत रवले राम. आजच्या दिनाचं महत्त्व सांगू शकता काय आपण? मालवणी सांगणार असतं लय बरा. मच्छिंद्र कांबळ्यांची मालवणी जगभर गेली. मस्तपैकी गुढी बांधतायत, सजावट केलेली आहे. तर वायच वाकडी होई गुढी म्हणतास? वाकडी कशी काय? कारण हा, अरे बाबा माझ्या. कोकणचा कल्पवृक्ष नारियल का पेड़. देवगड हापूस कलम पूजा चाललेली आहे. सत्यवान पटोळे पूजा करतायत. 4 एप्रिल मालवणी भाषा दिन. 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 4 एप्रिल मालवणी
केशवाय नमः म्हणा. केशवाय नमः माधवाय नारायण ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः. पोटात पाणी घ्या. तिकडे लावतो पाच ना. पाठ टिकले आणि गणेश पूजन चाललेलं आहे. गुढीची पूजा चाललेली आहे. मम म्हणा. पोटात पाणी घातलात काय? तकलेच मारला. टकलेर नको, पोटात जाव काय. मनोभावे पूजा चाललेली आहे. आणि परंपरेची आहे ती. परंपरेची आहे. असली आवड तर होता सवड, होय की नाही? सगळं होतं. नाही तर काय होत नाही. धूप दीप नैवेद्य अशा प्रकारे षोडशोपचार ही पूजा चाललेली आहे. अगरबत्ती दीप प्रज्वलन गणेश पूजा करून गुढीची पूजा. केशवाय नमः घंटी वाजलेली आहे. पूजा चाललेली आहे. कोकणातील परंपरा महत्त्वाचा असतो देवपूजेमध्ये, नाही का? अंधच नाही करायची. देवाची या द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधिल्या. धार्मिक मस्त एकदम भारी टकाटक. रामदाजी निवास श्रीपद कदम यांचे घर. निसर्ग सौंदर्याने नटलेलं कोकण भूमी. या ठिकाणी गुढीची पूजा झालेली आहे. श्रीपद गणपतराव कदम यथास्थित छोटेखानी अशी गुढी आहे आणि सुंदर अशी रेखीव पूजा अर्चा सजावट. कोकणातील रूढी परंपरेप्रमाणे या ठिकाणी गुढीपाडव्याची पूजा झालेली आहे. अतिशय सुंदर. आमचे ज्येष्ठ नागरिक या येवा खाली येवा. खाली खाली येवा. आज